बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू समाजावरील अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध जे आहे ते नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये भव्य मोर्चा आणि सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकल हिंदू समाज यांच्यातर्फे जे आहे तो हा भव्य मोर्चा आणि सभेचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जर आपण पाहाल तर व्हेरायटी परिसरात जो आहे तो पूर्ण या ठिकाणी लोकांनी भरला गेलेला आहे। हातामध्ये भगवे ध्वज श्रीरामांचा फोटो असलेला ध्वज जे आहे ते हातात घेऊन लोक या ठिकाणी उभे आहेत। पूर्ण व्हेरायटी चौकामध्ये आता पोलिसांकडून जे आहे ते बॅरिकेडिंग एकूणच केली जात आहे। पूर्ण रस्ता चो बाजूने सध्याला जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। वाहतुकीची कोंडी जी आहे ते एकूणच असं चित्र जे आहे ते नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये या ठिकाणी एकूणच पाहायला मिळत आहे आणि मोठ्या संख्येने नागरिक जे आहे ते या मोर्चामध्ये या ठिकाणी सहभागी झाले। आपण काही लोकांशी या ठिकाणी संवाद साधण्याचं जे आहे ते एकूणच आपल्यासोबत आमदार प्रवीण दटके जे आहे भाऊ काय सांगाल, मोठ्या संख्येने हिंदू समाज एकवटलेले आहेत। नाही, हिंदूंवर अत्याचार आता खपवून घेतला जाणार नाही। जो सहनशील सहिष्णू हिंदू होता त्याला लोक मूर्ख समजत होते, आता आम्ही मूर्ख नाही। आता एक आहे तो सेफ आहे, त्यामुळे आम्ही याच नाऱ्याच्या पाठीमागे उभं राहू। बांगलादेश असो का जगातला कुठलाही देश असो, हिंदूंवर अत्याचार सहन केला जाणार नाही। त्याचं एक छोटंसं रूप हे आहे। जर इतर देश इतर धर्मीय हे जर ऐकले नाही तर याचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। आणि नुसता हिंदूंचा नाही तर हिंदू मुस्लिम सिख हे सगळ्यांचा मोर्चा। भारतात राहणाऱ्या प्रत्येक धर्माचा नागरिक हा सुरक्षित आहे, तसा इतरही देशात तो सुरक्षित राहायला पाहिजे असा आमचा विश्वास आहे। त्याकरता आमचा हा मोर्चा। हो, एकूणच पाहायला गेलं तर नागपूरमध्ये हिंदू समाज नव्हे तर मुस्लिम समुदायाच्या अनेक संघटनांनी देखील या गोष्टीचा निषेध केला आहे आणि पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना ते निवेदन देखील देणार आहे। काल ताजबागमध्येही मोर्चा निघाला असं मी पाहिलं आहे। त्यामुळे हिंदुत्व आहे काही हिंदू नाही, हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, ईसाई आहे। आणि जसं आपल्या देशात ते सुरक्षित आहेत तसे इतरही देशात हिंदू सुरक्षित राहिले पाहिजे, त्यांची भावना ती योग्य आहे। त्यामुळे आमचा नारा आहे की एक रहेंगे तो सेफ रहेंगे, म्हणूनच हा निदर्शनाचा कार्यक्रम। आपण पाहू शकतो की विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने महायुती आणि भाजपकडनं एक हेतू सेफेचा नारा दिला गेला होता, त्याच अनुषंगाने जे आहे ते हा नारा देखील या ठिकाणी या मोर्चामध्ये दिला जातोय। आणि कुठेही जायचं आणि हिंदू समाज सुरक्षित राहिला पाहिजे भावना जी आहे या ठिकाणी एकूणच व्यक्त केली आहे। सध्याला नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये मोठ्या संख्येने हिंदू समाज जो आहे तो एकवटलेला आहे आणि बांगलादेश सरकारचा या ठिकाणी एकूणच निषेध जो आहे त्या मोर्चाच्या माध्यमातून केला जात आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।